बाळा, तुला माझ्या मदतीची गरज आहे, त्यासाठीच हा एनर्जेटिक संदेश तू शेवटपर्यंत ऐक। बरे झालेस तू ह्या संदेशाकडे दुर्लक्ष नाही केलेस। मी तुझ्या मदतीसाठी आता अवेलेबल नक्की आहे। हा शक्तिशाली संदेश तुझे संपूर्ण आयुष्य बदलणार आहे। तू जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकलंस तर अनपेक्षितपणे ही माझी मदत तुला मिळणार आहे। कोणत्याही रूपात मी येऊन तुला मदत करणार आहे। बाळा, या व्हिडिओमधून तुला खूप सारे आशीर्वाद आता प्राप्त होणार आहेत। माझे आशीर्वाद तुला भरभरून मिळणार आहेत। तुझे दुःखाचे दिवस संपत आलेले आहेत। माझ्या भक्तीत फक्त तू आणि तुझे कुटुंबीय कायम राहा। त्यासाठी लगेच हा भक्तिमय तू सबस्क्राईब करून ठेव। कर्माची सूत्रे अतिशय गहन असतात। आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना अथवा प्रत्येक जीवाशी या जन्मात घडलेली इथली भेट ही आपली कार्मिक अकाउंट्स क्लिअर करण्यासाठी झालेले असतात। ऋणानुबंधाशिवाय एखादे रोपही आपल्या अंगणात फुलत नाही। अनंत जन्मात प्रत्येक जीवाशी होत असलेली एनर्जी एक्सचेंज पुन्हा पुन्हा भेटी घडवण्यास कारणीभूत ठरतात। आपल्या आयुष्यात जे काही घडत असतं ते आपल्या कर्माने, त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करत राहा। तुमचे कर्म जर चांगले असतील तर तुमच्या आयुष्यात चांगल्याच गोष्टी घडणार असते। कोणास दिलेला अथवा घेतलेला 1 रुपया सुद्धा चुकविण्यास पुढील जन्मी यावे लागते। म्हणून शक्यतोवर कोणाचेही ऋण आपल्यावर ठेवू नका। आपली ही सत्कर्मे किंवा दुष्कर्मेच पुढे संचित रूपाने आपले प्रारब्ध घडवत असतात। सत्कर्माची वाढ झाली की आपल्या नित्य जवळच असलेले गुरु तत्व अनुभवास यायला सुरुवात होते। गुरु कधीही शोधावे लागत नाही, ते जन्मजन्मी आपल्या सोबतच असतात। आपल्यातील शिष्य जाग होणं हे गरजेचं असतं इतकंच। स्वामी भक्तांनो, तुम्ही जर सच्चे स्वामी भक्त असाल तर मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करून हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ एका व्यक्तीला शेअर करा, भाग्यवंत ठराल। स्वामी म्हणतात, बाळा, आता तुला चिंता करण्याची गरज नाही, कारण बाळा, तुझ्या आयुष्यात येणारे शत्रूंचा आता यापुढे पराभव झालाच समज। होय बाळा, कारण आजपर्यंत ज्या लोकांनी तुला त्रास दिला आहे आता वेळ त्यांची आहे। ज्यांनी तुला आजपर्यंत रडवले आहे, ज्यांनी तुला आजपर्यंत तुझ्या समोर दुःखाचे डोंगर उभे केले आहे, आता वेळ त्यांची आहे। आता तू चिंता करू नकोस, कारण बाळा, या ब्रह्मांडाची संपूर्ण शक्ती तुझ्या बरोबर आहे, तुझ्या सोबत आहे। म्हणूनच हा दिव्य संदेश फक्त तुझ्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत। होय बाळा, तुझा ह्या स्वामींच्या शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी तुम्हीच माझे मायबाप असे टाईप करून हा संदेश तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा, भाग्यवंत ठराल। बाळा, आजपर्यंतचा तुझा जो काही कुठल्याही कार्यात पराभव झालेला आहे, आपल्या त्या कार्याला तू डगमगू नकोस। इथून पुढे तुझे जे तू कार्य करशील, तुझ्या हातून जे काम होणार आहे ते उत्तमच होणार आहे। काही लोकांमुळे, काही कारणांमुळे, काही तुझ्या चिंतेमुळे तू काही गोष्टींमध्ये खूप मागे राहिला आहेस। कुठलेही कार्य तुझ्या हातून आजपर्यंत उत्तम झालेले नाही। पण माझ्या लेकरा, यापुढे चिंता करण्याचे कारण नाही, कारण ही ब्रह्मांडाची शक्ती तुझ्यासाठीच आता सर्व सुखाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे दरवाजे मोकळे करून तुझ्यासाठी एक सुंदर मार्ग तयार करणार आहे। ज्या मार्गावरून तू चालत असताना तुझ्या वाटेत कितीही काटे तुझे काहीही बिघडू शकत नाही, कितीही मोठे संकट आले तरी तुझं काहीही वाकडं करू शकणार नाही। तुझ्या आयुष्यात कितीही नकारार्थी लोक आले आणि तुझ्या मनामध्ये कितीही निगेटिव्ह नकारात्मक विचार आले तरी तू आता थांबणार नाहीस। तू हातात घेतलेले कार्य पूर्ण करणारच आणि तुला त्यामध्ये यश मिळणारच, कारण अशक्य ते शक्य तुझ्या आयुष्यात सर्व काही होणार आहे। सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका। स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या स्वप्नांना, तुझ्या ध्येयांना
तुझ्या कुटुंबातील लोकांच्या स्वप्नांना आता एक नवीन दिशा मी मिळवून देणार आहे। आता ते वैभव, ते आनंदाचे, ते सुखाचे दिवस तुझ्या आयुष्यामध्ये धावत्या गतीने येत आहेत, ज्याची तू आजपर्यंत आतुरतेने वाट पाहिली होतीस। होय बाळा, आता तुझ्या कुटुंबावर, तुझ्यावर, या स्वामीमय माझ्या भक्तांवर माझ्या प्रेमाचा, माझ्या आशीर्वादांचा भरभरून वर्षाव होणार आहे। आता तुला कोणालाही कधीही घाबरण्याचे कारण नाही। आता त्या प्रत्येक नकारार्थी लोकांना आणि तुझ्या प्रत्येक संकटांना मी ठणकावून आता सांगणार आहे की हा माझा प्रिय भक्त आहे, आणि तूही त्यांना ठणकावून सांग की माझी स्वामी माऊली माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, तर मग मी घाबरू कशाला। स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये लव यू गॉड, माझा पूर्ण विश्वास आहे आणि मी प्रत्येक गोष्टीसाठी तयार आहे कमेंट करा, आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। स्वामी म्हणतात, बाळा, आजपर्यंत तुझ्या स्वप्नांसाठी, तुझ्या मनातील प्रत्येक ध्येयासाठी तू आजपर्यंत खूप कष्ट घेतले आहेस। खूप वेळा तुला त्यामध्ये अपयश सुद्धा आले आहे आणि ते तू पचवले आहेस। मी हे सर्व पाहिले आहे बाळा। हे तू सर्व करत असताना देखील आमच्या भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाहीस। तू आमची निरंतर भक्ती केली आहेस, निरंतर नित्यनेमाने नामस्मरण सुद्धा केले आहेस। पण बाळा, या सर्व गोष्टींवर आम्ही खूप प्रसन्न झालो आहोत, आणि म्हणूनच आता या ब्रह्मांडाच्या शक्तीने तुझा हात पकडला आहे। तुझ्या पाठीशी ही पूर्ण ब्रह्मांडाची शक्ती आहे। बाळा, आता कुठल्याही संकटात, कुठल्याही वादळात तुला एकटे समजण्याचे कारण नाही, कारण जेव्हा आम्ही एखाद्याचा हात पकडतो तेव्हा त्याला आमची साथ निरंतर असते आणि कायम आम्ही त्यांच्या पाठीशी असतो। बाळा, जेव्हा अंतःकरणापासून आम्हाला साथ तुम्ही घालता, आमचे नामस्मरण करता, आम्हाला पूर्ण श्रद्धेने तुम्ही बोलावता, तेव्हा बाळा आम्हाला यावेच लागते, तुमच्या हाकेला साथ घालावीच लागते, कारण तुमचा एवढा विश्वास आमच्यावरती आहे, आणि हाच विश्वास कधीही तुम्ही ढळू देऊ नका, कारण याच विश्वासाने तू आजपर्यंत आमच्याबरोबर आहेस आणि आम्ही तुमच्याबरोबर आहोत। बाळा, जेव्हा तुमच्या मनातील आत्मविश्वास खंबीर असतो तेव्हा तुमच्या समोर कुठलेही काम कितीही मोठे असो, अवघड असो, तरी ते पूर्ण होते। स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामीमय संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।